रामकृष्ण हरी माऊली. चला माऊली सुरुवात करूया आजच्या भागाला. माऊली, चुंबळ माथ्यावर ठेवून गवताचा भारा वाहणारी माऊली, पाण्याच्या हंडा घागरी डोक्यावर वाहणारी माऊली, जबाबदारीचं संसाराचं कसलंही ओझ वाहणारी माऊली. जेव्हा त्यांच्या डोईवर व्हायला तुळस येत असेल तेव्हा काय भावना असतील हो. सुख हे क्षणाचं असतं पण समाधान आयुष्यभराचं. हे समाधान एका क्षणात येत नाही आणि क्षणापुरतं टिकतही नाही. असंच अनंत काळापर्यंत समाधानाचे धनी होऊयात. पाचारण करूया सेवेसाठी हरिभक्ती परायण प्रणाली महाराज कासुर्डे यांना. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. हरी जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. हरी जय राम राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय राम कृष्ण हरी. हरी हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण. हरी जय पोटापुरती काम परियागात्य तो राम. परियागात्य तो राम. परियागात्य तो राम. पोटापुरते काम परी अगत्य तो राम. परी अगत्य तो राम. परी अगत्य तो राम. कारण तेहेची करी चित्ती पांडुरंग धरी. कारण हेची करी चित्ती पांडुरंग धरी. कारण तेहेची करी चित्ती पांडुरंग धरी. कारण तेहेची करी चित्ती पांडुरंग धरी. कारण तेची करी चित्ती पांडुरंग हरी. कारण तेची करी चित्ती पांडुरंग धरी. प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा. प्रारब्धी देवा जोडी देवाची देवा. तुका म्हणे बळा बुद्धी वेचुनी सकळ. तुका म्हणे बळ बुद्धी वेचुनी सकळ. कारण तेहेची करी चित्ती पांडुरंग धरी. कारण तेहेची करी चित्ती पांडुरंग धरी. कारण हेची करी चित्ती पांडुरंग धरी. कारण हेची करी चित्ती पांडुरंग धरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याच्यावत भूतलावरती जडजीव पामरांचा उद्धार होण्याकरता ज्या संतांनी अवतार घेतला ते संत जगद्गुरु संत तुकोबराय. आणि या तुकोबरायांच्या अभंग घात्यातील मानवी जीवाला उपदेश करणारा गोड असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. तुकोबराय म्हणतात, पोटा पुरते काम परी अगत्य तो राम. तुकोबराय म्हणतात, जन्माला आले आहात परंतु पोटापुरतं कमवा. कारण का, हा जीव जीवन जगत असताना पोटासाठी इतकं कमवतो की पोट कधी जीवाचं भरत नाही, कधीच भरत नाही. कधीच हा जीव समाधानी राहत नाही. ह्या जीवाची इच्छाच संपत नाही. माऊली महाश्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगून जातात, तृष्णा म्हणजे इच्छा. इच्छा कशी आहे माणसाची तर ऐका. माऊली म्हणतात, दरदरू सापे गिळता हे उभा तरी तो माशिया वेटाळी जिबा तरी या कवना लोभा वाढवी तृष्णा. माऊली म्हणतात, एक साप आहे आणि सापाच्या पुढे बेडूक आहे. तो बेडूक माशांना खातोय. परंतु त्या बेडकाला माहिती आहे की पाठीमागून साप आलेला आहे आणि तो साप आपल्याला खात आहे. परंतु त्या बेडकाची तृष्णा म्हणजे इच्छा एवढी आहे की सापाने त्या बेडकाला तोंडामध्ये धरलेला आहे तरी तो बेडूक म्हणतो, अजून 4-5 माशा खाऊन घेतो. एवढी इच्छा मनुष्याच्या जीवनामध्ये आहे, एवढी आशा आहे मनुष्य जीवाला. जीवन जगत असताना तुकोबराय म्हणतात, मनुष्याने किती कमवावं तर पोटापुरतं कमवावं. ह्या जीवाला पोट लागले पाठीशी हिंडविले देशोदेशी. ह्या पोटासाठी माणूस काहीही करायला तयार आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात की जीवन जगत असताना मनुष्याने पोटापुरतं कमवावं. अभंगाचं प्रथम चरण. हरी पोटापुरते काम किती लागतं? जर जास्त खाल्लं तर आजीर्ण होतं. इथं एवढेसे पोट केवढा तयाचा भोबाट. मनुष्य हाव करतो, हे कमवतो ते कमवतो, धन कमवतो. मला तुम्ही सांगा, तुम्ही नेणार आहे का हो सोबत? सारे इथंच ठेवून जायचे हो. तुकोबराय सांगतात, पोटापुरते काम परी अगत्य तो राम. अगत्य म्हणजे अतिआवश्यक. भगवंताने आपल्याला देह दिला, देवे दिला देहा भोजना घोमटा असं आहे का? नाही हो. देवे दिला देह भजना घोमटा तो या झाला फाटा वादिकेचा. म्हणून त्या संतांना शरण जा, भगवंताला शरण जा आणि त्या भगवंताच्या नामाचं चिंतन करा. कारण का, जीवन जगत असताना भगवंताने देह त्याच्या भजना करता दिला, परंतु हा जीव हा देह फक्त भोजना करता वापरतो. पुढे जाऊन तुकोबराय सांगतात, कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी. चित्त म्हणजे काय तर चित्त हे आकाश तत्वापासून निर्माण झालेलं आहे. चित्तला 2 शब्द आहेत, एक चिदाकाश आणि दुसरं हृदय. परंतु भगवंत जर चित्तरूपी मंदिरामध्ये राहायचं म्हटलं तर चित्ताच्या 3 अवस्था व्हाव्या लागतात. एक, चित्त लोण्यासारखं मऊ व्हावं लागतं. 2, चित्त निर्मळ असावं लागतं. म्हणजे तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. तेव्हा भगवंत चित्त निर्मळ असेल तेव्हा भगवंत आपल्या चित्तरूपी मंदिरामध्ये येतो. नवे
अजून एक अवस्था आहे, चित्त हे व्यापक असावं तेव्हा भगवंत आपल्या चित्तरूपी मंदिरामध्ये राहतो. म्हणजे चित्त निर्मळ असावं, चित्त लोण्यासारखं मऊ असावं आणि चित्त हे व्यापक असावं. तुम्ही प्रश्न करताल की महाराज चित्त व्यापक असावं म्हणजे चित्त मोठं असावं, हो ना? तुम्ही म्हणताल एवढीशा चित्तामध्ये एवढा मोठा परमात्मा कसा साठवला जातो? तर एवढीशा छोट्याशा बी मध्ये एवढा वटवृक्ष मोठा सामावतो, त्याचप्रमाणे ह्या चित्तामध्ये भगवंत साठवला जातो. तुकोबराय सांगतात, साठविला हरी जी ही हृदय मंदिरी, त्याची सरळी एरधार झाला सफल व्यापार. मग कोणत्या कोणत्या संतांनी चित्तरूपी मंदिरामध्ये त्या भगवंताला साठवलं? तर सकल संतांनी साठवलं. माझ्या जनाबाईने त्या चित्तरूपी मंदिरामध्ये त्या भगवंताला साठवलं. अजून कोणी साठवला? तर माझ्या सावता बाबांनी साठवला. सावता म्हणे कांती जप नामावळी, हृदय कमळी पांडुरंग. म्हणून तुकोबराय सांगतात, आपण सुद्धा चित्तरूपी मंदिरामध्ये त्या भगवंताला साठवा. कारण एकच करा आणि चित्तरूपी मंदिरामध्ये भगवंताला साठवा. अभंगाचं दुसरं चरण. हरी कारानाती हेची करी एकच उद्योग करा आणि चित्तरूपी मंदिरामध्ये त्या भगवंताला साठवा. मग आम्ही तुकोबरायांना म्हणतो, तुकोबराय आमचं प्रारब्ध चांगलं नाही, आमचं संचित चांगलं नाही, आमचं क्रियामान चांगलं नाही. परंतु तुकोबराय म्हणतात, पुढचं प्रारब्ध कर्म संचितावरती ठरलेलं असतं. म्हणून जीवाने संचितामध्ये आणि क्रियामान कर्मामध्ये एवढं गोड कर्म करायचं आणि त्या देवाला भजायचं. केले ते क्रियामान, झाले ते संचित मान, प्रारब्ध जान उर्वरित उरले. म्हणून जीवाने प्रारब्ध कर्म एवढं गोड करायचं, संचित कर्म एवढं गोड करायचं की त्या भगवंताची जोडी आपल्याला लागली पाहिजे. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा. आणि तुकोबराय शेवटी जाऊन सांगतात, आपले बळ आणि आपली बुद्धी त्या भगवंताला आपल्या चित्तरूपी मंदिरामध्ये साठवण्यासाठी वापरा. परंतु कोणत्या देवाला? तर त्या विश्वाच्या मालकाला, त्या भगवंताचं आपण भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. तुकोबराय म्हणतात, आपली बुद्धी आणि आपला बळ त्या भगवंताला आपल्या चित्तरूपी मंदिरामध्ये साठवण्यासाठी वापरा. तुका म्हणे बळ, 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 तुका म्हणे बळ.
रामकृष्ण हरी. आई साहेब, प्रणालीताई, खूप छान अभंग होता. पोटापुरते काम परी अगत्य तो राम. याच्यावर तुम्ही सुंदर असं चिंतन केलं. ताई, तुम्ही छान उदाहरण दिलं संत जनाबाईचं. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. संत सावता महाराजांचं सुद्धा तुम्ही उदाहरण दिलं. पांडुरंगाचं नामस्मरण करा. म्हणजे दृष्टांतही चांगले दिले. अभंगाची पूर्व पीठिका ही छान मांडली. सुंदर, चारही चरणाला न्याय दिला. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. दादा. प्रणालीताई थोडं घाबरत होत्या का आज? हो. काय झालं? नाही, जरा भीती खरं वाटली तर थोडीशी. घाबरले. मुळात तुम्ही सगळे खूपच कौतुकाला पात्र आहात. दुसऱ्या फेरीत आपण प्रवेश करतो आहोत ना. स्वतंत्र चाली आहेत तुमच्या, ऐकायला गोड वाटल्या. स्वरामध्ये एक वेगळेपण आहे, एक नजाकत आहे तुमच्या गाण्याला. काही शब्दांच्या पुनरावृत्ती आपण टाळल्या पाहिजेत. उदाहरणार्थ सांगाल तुम्ही मला एक शब्द उगाच खूप वेळा येत होता जीवन जगत असताना, जीवन जगत असेल. तर आपण ते टाळूया. आता काही गरज नाही. आपण आता दुसऱ्या फेरीत आहोत आणि गुंतत बोलणं कमी करा. थोडासा वेग कमी ठेवा आणि स्वर थोडा हलत होता याची आपण काळजी घ्या. पण एकूणच त्या अभंगाचा कळलेला आपल्याला जो भाव आहे तो शेवटच्या चरणापर्यंत आणि शेवटच्या शब्दापर्यंत तुम्ही त्याचं सूत्र सोडलं नाही. मला हे बघायला आवडलं. शुभेच्छा. काय झालं होतं बरं? सेवा सादर करताना कशाची भीती वाटली? नाही, मला वाटलं होतं की बरोबर आहे का नाही चिंतन. मीच लिहिलेलं आहे. म्हणजे चिंतन जे लिहिलेलं मी लिहिलंय, परंतु बरोबर आहे की नाही किंवा चुकतंय का काय माझं आज, नाही का. शब्द कुठे फसतात का, गायन वगैरे काय. त्याच्यामुळे खूप भीती वाटत होती आज. दोन गोष्टी आहेत बरं का मला बोलावंसं वाटतं ईश्वर दादा, की प्रचलित अभंगांवरची कीर्तन या गोष्टी सर्रास सुरू आहेत. परंतु आपली सर्वच कीर्तनकार मंडळी, म्हणजे माझा अनुभव सांगतो, मी अजूनही अभंगावर कीर्तन केलेलं नाही 31 वर्षाच्या कीर्तन प्रवासात. आणि तुम्ही जे म्हणता की तुम्ही स्वतः याचं जे संकलन केलंय ही गोष्ट खूप मोठी आहे. नामस्मरण आणि गुरुला वंदन या दोन गोष्टी केल्यानंतर आपल्याला जे सुचतं स्फूर्त, मला असं वाटतं ते परफेक्ट असतं. आहे छान, फक्त त्या विधानांमागे तुमचा आत्मविश्वास उभा करा आणि श्रोत्यांच्या आयुष्यामध्ये ज्ञानाचे दीप उजळवा. वा वा वा. नाही, मला प्रणालीताई, अवघड हा. अभंग वाटला होता भरपूरच. अगोदर वाटलं होतं की बाबा खरंच खूप सोपा आलाय आपल्याला अभंग, नाही का. मी करू शकते याच्यावरती. परंतु तुकोबा आहे ना, नक्की काय सांगायचं हेच मला समजत नव्हतं. हे भांडण ना आयुष्यभर चालतं. तुकोबारांशीच भांडावं लागतं. याच्यातून तुम्हाला काय म्हणायचं आहे. आणि हळूहळू तुकोबाराय कृपा करतात आणि मग ते येतं. प्रवास छान आहे. प्रणालीताई, सेवा उत्तम झाली. सेवेसाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. तर आपल्या या पुढच्या सेवेकऱ्याकडे ना दोन विठ्ठल आहेत. एक पंढरपुरीचा आणि एक रायगडीचा. एकाच्या भक्तीचं वेडे तर दुसऱ्याच्या पराक्रमाचं. पांडुरंगाच्या मंदिराकडे आणि महाराजांच्या मेघडंबरीकडे एकच वाट जाते, ती म्हणजे सेवेची. सेवेसाठी पाचारण करूयात हरिभक्ती परायण किरण महाराज सुरवसे यांना. अनुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलकाभुवनी नांदत असे. प्रत्यक्ष अलकाभुवनी नांदत असे. प्रत्यक्ष अलकाभुवनी नांदत असे. सुख अनुपम संताचे चरणी प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे. प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे. प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेणे निगमावली प्रगट केली. जेणे निगमावली प्रगट केली. जेणे निगमावली प्रगट केली.
पतित तारावया ऐसे जे पतित तारावया ऐसे जे पतित तारावया दोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली दोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमावली प्रगट केली जेने निगमावली प्रगट केली जेने निगमावली प्रगट केली खमनी तेची ज्ञान देवी ग्रंथ वाचिता सनाथ जीव होती वाचिता सनाथ जीव होती वाचिता सनाथ जीव होती सुखामणी तेच ज्ञान देवी ग्रंथ वाचिता सनाथ जीव होती वाचिता सनाथ जीव होती वाचिता सनाथ जीव होती दोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली 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 जेने निगमावली प्रगट केली जेने निगमावली प्रगट केली जेने निगमावली प्रगट केली पार कुमार विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त घटिका कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग चोख म्हणजे गोड चोख म्हणजे रोकडा अशी असणारे भगवंताचे अतिशय लढीवाळ भक्त संत चोखोबा महाराज यांचा 4 चरणाचा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली विश्व विभूषण संत ज्ञानेश्वर महाराज आणि भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी यांचं महत्व वर्णन करणारा अभंग विठ्ठल विठ्ठल या अभंगात चोखोबा महाराज सांगतात सुख अनुपम संतांचे चरणी म्हणजे महाराजांचं सांगणं आहे अनुपम असणारं सुख ज्या सुखाचं वर्णन करता येत नाही ज्या सुखाला कोणत्याही प्रकारची उपमा देता येत नाही असं सुख कोठ आहे तर संतांच्या चरणाजवळ आहे. आता अनुपम असणारं सुख म्हणजे काय तर पहा अनेक सुखाचे प्रकार आहेत भक्ती सुख आहे ब्रह्म सुख आहे विषय सुख आहे परंतु भक्ती सुख असं आहे की त्या भक्ती सुखाच्या सागरात ब्रह्म सुखाची अनुरेणू एवढी आपल्याला ब्रह्मसुख मिळतील विषय सुख मिळतील असं असणार हे भक्ती सुख खऱ्या अर्थाने अनुपम्य या सुखासाठी तुकोबराय म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी तुकोबराय म्हणतात मातेच्या उदरात असलेल्या अनंत यातना मी भोगायला तयार आहे कशासाठी तर पृथ्वी तलावर येऊन भक्ती सुखाची मला भावना प्राप्त करून देण्यासाठी भक्ती सुख हे असं सुख आहे ज्या सुखात सतत वाढ होत जाते म्हणून याच्यासाठी तुकोबा म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी मला ब्रह्मज्ञान नकोय मला आत्मसुख नकोय मला जर काय हवं असेल तर ते भक्ती सुख हवंय कारण भक्ती सुख म्हणजे या त्रिभुवनात भक्ती सुखासारखं सुख नाही आणि असं असणारं अनुपम सुख कुठं आहे तर संतांच्या चरणाजवळ आहे सुख वसे किठईन बहुपायी संतांच्या आता जर विचार करायला गेलं तर याच सुखासाठी जो परमात्मा स्वतः सुखरूप आहे असं असणारा परमात्मा सुद्धा संतांच्या दारात येतो कशासाठी तर सुख अनुभवण्यासाठी ज्या सुखाकारणे देव वेडावलान वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला
धन्य धन्य संतांचे सदन तेथे शोभे लक्ष्मी सहित नारायण. देव सुद्धा संतांच्या दारात राहतो. सुखरूप असलेला परमात्मा सुद्धा संतांच्या दारात याच्यासाठी राहतो की संतांच्या चरणाजवळ असलेलं सुख अनुभवण्यासाठी. वैष्णवा संगती सुख वाटे जीवन आणि कमी देवा काय नेणे. तुकोबा ज्याप्रमाणे म्हणतात संतांच्या संगतीत जे सुख आहे त्या सुखासाठी तो विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा नायक असणारा परमात्मा सुद्धा संतांच्या दारात येऊन राहिला. आता विचार करा, जनाबाई महाराजांची वेणीफणी घालायला तो आला. एकनाथ बाबांच्या घरी त्याने किती वर्ष कावडी वाहिली? 36 वर्ष. नामयाच्या जणी सवेवेची शेणी आणि धर्मा घरी पाणी बाहे. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर देव सगळ्यासाठी आला. त्याने विचार नाही केला मी ब्रह्मांडाचा नायक आहे. का तर संतांचे सुख झाले या देवान म्हणून ही सेवा करीतात. संतांच्या चरणाजवळ असलेलं सुख भोगण्यासाठी जर देव येतो तर असे असणारे सुखरूप असणारे संत कोठे राहतात? तर चोखोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, सुख अनुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष लंका भुवनी नांदतसे. आता चोखोबारायांचं म्हणणं आहे ज्या संतांच्या चरणाजवळ सुख आहे असे संत कोठे राहतात? तर अलंकापुरामध्ये राहतात. आता अलंकापूर या शब्दाचे 2 अर्थ होतात बरं. वाचार्थाने लक्षात घ्यायला गेलं तर जिथं माझ्या विश्वमाऊली विश्वविभूषण ज्ञानोबरायांनी वास्तव्य केलं ते अलंकापूर. आणि एक अलंकापूर म्हणजे या शब्दाचा अर्थ असा होतो, पहा, जिथं रावण राहतो त्याला म्हणायचं लंका. जिथं रावण राहतो त्याला म्हणायचं लंका. आणि ज्या दिवशी तो रावण मरतो ती होते अलंका. म्हणजे तुमचं आमचं जे हृदय आहे ते खऱ्या अर्थाने त्यात जर अहंकार रूपी रावण राहत असेल तर ती लंका आहे. पण ज्या दिवशी या लंकेतला अहंकार रूपी रावण मरेल त्या दिवशी तिची अलंका झाल्याशिवाय राहणार नाही. मग माझ्या विश्वमाऊली विश्वविभूषण असणारे माझे ज्ञानोबा अलंकापुरामध्ये राहतात. आता ज्ञानोबाची ख्याती म्या पामराने काय वर्णन करावी? अहो, जिला सगळ्या संतांनी आईची उपमा दिली. वेद शास्त्र देती ग्वाईन म्हणती ज्ञानाबाई माझी आई. जनाबाई महाराज सुद्धा ज्ञानाबाईंचं वर्णन करतात. काय सांगतात? ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायी येई धावनिया दुड दुडा. जनाबाई महाराज सुद्धा म्हणतात की विश्वमाऊली विश्वविभूषण माझी आई आहे. आता माऊली कोणालाही म्हणत नाहीत. माऊली तिलाच म्हणतात जिच्या अंतकरणात लेकराच्या हिताचा विचार असतो, जिच्या अंतकरणामध्ये करुणा असते. आता माऊलींचं जर श्रेष्ठत्व सांगायला गेलं तर माऊलींच्या संगतीत रेडा आला. रेडा सुद्धा वेद बोलू लागला. माऊलींच्या संगतीत दगडा मातीची भिंत आली. ती भिंत सुद्धा चालू लागली. अहो, माझ्या माऊलींच्या संगतीत एक दगड काय आला असतो नेवासा म्हणून प्रसिद्ध झाला. म्हणजे काय संगतीत ताकद आहे माझ्या ज्ञानोबांच्या. एक वाक्य सांगू, आज माझी माऊली संजीवन समाधीत आहे. परंतु संजीवन समाधीत असलेली माझी माऊली चंद्र सूर्य तारे असेपर्यंत राहील असं म्हणण्यापेक्षा चंद्र सूर्य ताऱ्यांनाही राहावं लागेल जोपर्यंत माझी माऊली संजीवन समाधीत आहे. म्हणजे माऊलीने नेहमी हिताचा विचार केला. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्ताईसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. नेहमी हिताचा विचार केला. आणि हिताचा विचार करून केलं काय? तर प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले. सगळ्या विश्वाला ब्रह्मस्वरूप करून सोडणारी माझी ती ज्ञानाई आई आहे. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उद्धराया आले जड जीवा. आपल्या हिताचा विचार करून जर माऊलींनी काय केलं असेल तर एक सांगू, माझ्या माऊलीचा स्पर्श समाजाला चालला नाही. अहो, इंद्रायणीला हात लावला तरी इंद्रायणी बाटती म्हणे, समाजाला हात लावला तर समाज बाटतो म्हणे. त्याच माझ्या ज्ञानोबाने समाजाचा विचार करून एवढं सुंदर असं पसायदान मागितलं. अहो, समाजासाठी मागितलं जातं दान असतं, स्वतःसाठी मागितली जाते ते भिक्षा असते. आणि अंतकरणात माऊलीची करुणा ठेवून समस्त विश्वासाठी जे मागितलं जातं ते पसायदान असतं. काय दिलं समाजाने माऊलींना? काहीच दिलं नाही. पण माऊलींनी अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा प्रकाश असणारी ज्ञानेश्वरी आम्हाला दिली. म्हणून तर महाराज म्हणतात, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊलीं जेने निगमवल्ली प्रगट केली. निगम या शब्दाचा अर्थ वेद. भगवंताच्या श्वासातून वेदांची निर्मिती झाली. वेदांचा सार असणारी भगवद्गीता, भगवद्गीतेचं प्रतिबिंब असणारी ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीचं प्रतिबिंब असणारं पसायदान. अहो, माऊलींनी केलं काय? तर ज्या भाषेला आज मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या मराठी भाषेचा गौरव माझ्या ज्ञानोबांनी 750 वर्षापूर्वी केला. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. एवढे श्रेष्ठ असणारे ज्ञानोबराय ज्यांनी तुमच्या आमच्या हिताचा विचार केला आणि ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ लिहिला तर कोणासाठी लिहिला? तर संसारी आसक्त माया मोहरत ऐसे जे पतित तारावया. पतितांना तारण्यासाठी, संसारातल्या आसक्त जीवासाठी माझ्या ज्ञानोबांनी काय लिहिली? तर ज्ञानेश्वरी लिहिली. पा अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. तोच अवतार झाला लंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी. म्हणजे जेव्हा अर्जुनावर संकट आलं, अर्जुनाला हिताच्या ठिकाणी जागा करण्यासाठी
माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याने ज्ञान दिलं आणि आज खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या हिताचा विचार करून, संसारातल्या आसक्त जीवाचा विचार करून माझ्या ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी आमच्यासाठी लिहिली. परंतु पहा, माऊली स्वतः सांगतात, लटिका आम्ही हमारा सर्व हा संसारण वाया येर झार हरिविन. म्हणजे जो लटका आहे, जो खोटा आहे, जो टेम्पररी आहे, जो संपणार आहे, जो नाश पावणार आहे, अशा संसारात अडकलेल्या जीवाला अज्ञानाच्या वाटेवर साठलेला कचरा काढण्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आम्हाला दिला. म्हणजे माऊलींच्या आमच्या अनंत जन्माचे उपकार आहेत. आता या ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना एकनाथ बाबा सांगतात, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी. परंतु ज्ञानेश्वरी सगळी पाठ असू द्या, परंतु त्याचा अर्थ आम्हाला उमगला नसेल तर ते व्यर्थ आहे. नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरीने एक तरी ओवी अनुभवावी. आमच्या जीवनामध्ये एका जरी ओवीचा अनुभव आम्ही घेतला तर आमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पहा, आज आम्ही कितीही संकटात असू द्या, कितीही अडचणीत असू द्या, ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी आहे तो माणूस कधीच डगमगून जात नाही. ज्याच्या आयुष्यात कितीही वैभव आहे, कितीही संपत्ती आहे, त्याला महत्व नाही, पण ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. म्हणून चोखोबारांचा चोखा म्हणे तेच ज्ञान देवी ग्रंथन वाचिता सनाथ जी होती. ते जीव मुक्त होतात, मोक्ष प्राप्तीला पोहोचतात. ही ज्ञानेश्वरीची खऱ्या अर्थाने महत्व आहे. आमच्याही घरात जर आज ज्ञानेश्वरी असेल तर ते आज आम्हाला वाट दाखवल्याशिवाय राहणार नाही. पहा, अनाधिकालच्या तत्वाने संत निर्माण झाले आणि संतांमुळे ग्रंथ निर्माण झाले. पण कलियुगामाची ग्रंथ हे संतांचं काम करतात आणि आम्हाला आमच्या हिताच्या ठिकाणी जागा करून मोक्षाची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहत नाही. विचार करायला गेलं, जर जी माऊली 750 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीत जिचा जन्म झाला, 750 वर्षापूर्वी ज्या माऊलींना संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं गेलं, काय पदरात मिळालं? अन्न तर कधी मिळालंच नाही, पण दगड धोंड्याशिवाय माझ्या माऊलीला कधी काय मिळालं नाही. पण तिच्या अंतकरणात एवढी करुणा, तिच्या अंतकरणात एवढं प्रेम, तिच्या अंतकरणात लेकरांच्या हिताचा एवढा विचार की त्यांनी नेहमी आणि नेहमी समाजाचा विचार करून पसायदान लिहिलं, ज्ञानेश्वरी लिहिली आणि आज आम्हाला ती मार्गदर्शन करते. आणि चोखोबाराय याच तर वर्णन करतात. चोखोबाराय काय म्हणतात, चोखा म्हणे तेच ज्ञान देवी ग्रंथ, चोखा म्हणे तेच ज्ञान देवी ग्रंथ, चोखा म्हणे तेच ज्ञान देवी ग्रंथ, चोखा म्हणे तेच ज्ञान देवी ग्रंथ. चोखा म्हणे तेच ज्ञान देवी ग्रंथ, चोखा म्हणे तेच ज्ञान देवी ग्रंथ, चोखा म्हणे तेच ज्ञान देवी ग्रंथ, चोखा म्हणे तेच ज्ञान देवी ग्रंथ. वाचिता सनाथ जीव होती, वाचिता सनाथ जीव होती, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. अशा पद्धतीने सुंदर असणारा चोखोबा महाराजचा भंग माझ्या गुरूंच्या कृपेने मी सोडवू शकले. माझी झालेली सेवा माझ्या गुरुवर यांच्या चरणी अर्पण करून झालेल्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली बारा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली बारा. रामकृष्ण हरी. आई साहेब, हा किरण महाराज काय गोड चिंतन मांडलं व म्हणजे खूपच गोड, खूपच सुंदर विवेचन केलं. शेवटी सुख हे अलंकापुरीला मिळतं. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. जे अलंकापुराला येतात ते विठ्ठलाला सुद्धा आवडतात. ताई, किरण ताई, आपलं वय छोटस, किती कमी वयामध्ये एवढं गोड चिंतन मांडलं. विश्वाच्या माऊलीचं असं छान सांगितलं. मला असं वाटतं आपलं हे चिंतन ज्ञानोबारायाच्या समाधीवर जाऊन पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. वा दादा. किरण महाराज, चोखोबारायांच्या अभंगाला प्रारंभ करताना त्या नावाला तुम्ही आधी चोख असा न्याय दिला, त्याबद्दल विशेष कौतुक. तुम्ही अलंकापूर सांगताना लंका सोबत घेतली, त्यामुळे त्यातलं भावसौंदर्य निश्चित वाढलं आणि
प्रत्येक चरणाला यथोचित असं विवरण जे अपेक्षित होतं आणि जे त्या अभंगाचं आहेच तेच तुम्ही देण्याचा जो प्रयत्न केलात तो वाखाणण्याजोगा आहे. राहिला प्रश्न बेरजेच्या सोबत वजाबाकीचा. सूर, ताल आणि लय तिन्ही पण हल्ले आज. आपण त्याच्यावर मेहनत घेतली पाहिजे. जी प्रमाण आपण म्हणतो ती बरोबर आणि बिनचूकच असली पाहिजेत. संपूर्ण कीर्तनात तुम्ही फक्त शेवट गायला, मध्ये मध्ये गायला पाहिजे होतं. भजनाच्या अंगाला भरपूर जोर द्या आणि चांगलं कीर्तन आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला मिळवायला उपलब्ध करा. खूप शुभेच्छा. किरणताई, हे म्हणजे आता अभंग सोडवताना त्याला जे काही दृष्टांत दाखले दिले ते अगदी पटपट 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 दिले तुम्हाला जे उदाहरणं माहित होते. तसं आता आम्हाला तुमच्याबद्दल पण जाणून घ्यायचं. आमच्याकडे काही प्रश्न आहेत त्याची जर अशीच पटपट पटपट उत्तरं दिली तर आमचंही सार्थक होईल. हा, विचारू काही तुमच्याच आवडीचे प्रश्न. हो विचार. तुम्ही कीर्तनात कधी झोपलायत का हो? ते काय होतं, दिवसभर कॉलेज असतं 5:30 वाजेपर्यंत आणि 5:30 वाजताचा प्रवास करून घरी यायचं आणि घरून ते जायचं आणि परत सकाळी 5:00ला उठून कॉलेजला जायचं. मग त्याच्यामुळे कधी कधी सहज अशी झोप येते. जांभळी येऊन जाते. जांभळी कधी आली की डोळे मिटून जातात. बर, आता दुसरं, सलग किती वेळ कीर्तन करू शकता? 3 तास करू शकते सलग. आणि दिवसातल्या किती सेवा करू शकता? 3 तास दिवसातल्या सलग हा, 3 तीन. सेवा. वा. आता महत्वाचा, पिझ्झा, बर्गर की पास्ता? नाही, शेपूची भाजी आणि भाकरी. बरं, मग जोडून घ्या. हा. शेपू, भाकरी आणि शेपू भाजी आणि चटणी. वा वा. सेवेसाठी खूप खूप शुभेच्छा माऊली. रामकृष्ण हरी. तर माऊली, आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकरांची सेवा सादर झाली आणि पुन्हा एकदा ती घटिका समीप आली, जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे की कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हरिभक्ती परायण किरण महाराज आणि प्रणाली महाराज यांचं. चला माऊली, पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले ते. आपल्या समोर आहे ज्यांची वारी अखंड सुरू राहणार, त्या आहेत हरिभक्ती परायण किरण महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. वारी अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया आपल्या या कीर्तन सोहळ्यात. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? जगात भारी आपली कीर्तनाची वारी. एक मुखानं बोला पांडुरंग हरी.